सद्यस्थितीत विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असून गावासह शेतशिवारात झोकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या व लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारा, झोकलेले ट्रान्सफॉर्म, त्यात तुटलेले कटआउट हे दृश्य पाहून खरंच विद्युत वितरण कंपनीची कीव येते. याच भरीत भर पडली असून पाचोरा तालुक्यात विद्युत वाहिनीच्या तारांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. आता शेतकरी कापूस लागवडीच्या तयारीत असतानाच वारंवार भारनियमन व होणारे तांत्रिक बिघाड यामुळे कापूस पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देता येत नाही. तसेच कोणत्याही दुरुस्त्या करायच्या असल्यास तुमच्या खर्चाने करून घ्या असं सांगितलं जातं. म्हणून शेतकरी संतप्त झाले. माझं नाव भूमेंद्र भीमसिंग राठोड, वडगाव आंबे. माझ्या शेतातनं विद्युत लाईनचे एक तार चोलून नेलेले 2 खांब्यावरून. आता कापूस लागवड करायची तयारी सर्व झालेली आहे. लाईटचा प्रॉब्लेम येतोय. वायरमनांना सांगून सुद्धा वायरमन दुर्लक्ष करतात. पुढचं येणारा पूर्ण हंगाम ते पूर्ण सीझनवरच अवलंबून आहे. एक तर पहिलेच कर्जबाजारी झालेला शेतकरी आहे आणि हे लक्ष देत नाही वायरमन लोक. किती एकर कापूस लागवड करणार? 4 एकर कापूस लागवड करणार आहे. पूर्ण ठिबकवर आहे. आता जर लाईट नाही जुडली तर? आता लाईट नाही जुडली तर पुढचं येणारं वर्ष वाया जाणार आहे. महिना लागला. शेतकऱ्यांनी कपाशी लावली आणि विद्युत आपली तारा आमच्या चोरी गेल्या. याच्यावर कोणी वायरमॅन ऍक्शन घेत नाही, दुर्लक्ष करतात. तर किती दिवसापासून चोरी गेले? 1.5 महिना झाले चोरी गेले. सगळ्यांनी ठिबकवर लावली कापूस? हो, ठिबकवर आम्ही कपाशी लावलेली आहे. पण आता पाण्याची अत्यंत गरज आहे आणि हे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. MSEB विद्युत कर्मचारी काय म्हणतात? ते तर भेटायलाच तयार नाही. वायरमन कोण आहे हे बी आम्हाला अजून माहित नाही. तुम्ही तुमचं तयार करून घ्या. इंजिनियर कोण आहे माहिती आहे? नाही, आता जर तार नाही जोडल्या तर तुमचं किती नुकसान होऊ शकतं? आमचं फार नुकसान वर्षभराचं होईल. नुकसान होणार.